नमस्कार मंडळी, मी आहे ऋतुजा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण एक रानभाजी बनवणार आहे. त्या रानभाजीचं नाव आहे चिल. आमच्याकडे या भाजीला चिलाची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा. तर आज सकाळी सकाळी मम्मी मस्त कोवळ्या उन्हात ही कोवळी भाजी उपटायला आली होती आणि मग म्हणलं आज आपण ही रानभाजी बनवणारच आहे, तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. तर ही भाजी आपण हटून बनवणार आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये बेसन पीठ घालून भाजी हटून बनवतात. एवढी स्वादिष्ट लागते. आणि ही चिलाची भाजी तुम्हाला जर माहिती असेल ना, तर ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप उपायकारक असते. आपलं जर ब्लड कमी झालेलं असेल तर ब्लडसाठी खूप चांगली असते. RBC सेल्सचा काउंट वाढवते ही भाजी. आणि हिवाळ्यामध्ये आठवड्यातून 1 दिवस तरी ही भाजी खायलाच पाहिजे. तर आता मम्मीने ही भाजी घेतली होती. आमच्या शेतामध्ये ना खूप भाजीपाला लावला आहे. पालकाची भाजी, शेपूची भाजी, मुळ्याची झाडे लावली आहे, दिलपसंदची झाडे, कारले, दोडके, खूप सगळं भाजीपाला लावलेला आहे. आणि आम्ही ना शेतातलाच भाजीपाला खातो, कारण बाहेरच्या भाजीपाल्यामध्ये खूप रासायनिक खतं ते वापरले असतात. आणि आम्ही इकडे सेंद्रिय खतांचा वापर करून सगळा भाजीपाला उगवत असतो. आता मम्मीने भाजी घरी आणली होती. आता मम्मी त्याची पानं निवडून घेत होती. ह्या भाजीची फक्त ना पानंच निवडून घ्यायची असतात आणि ज्या काड्या आहेत ना त्या बाजूला टाकून द्यायच्या असतात. आता मम्मी इथं भाजी निवडून घेत होती. आणि मी इकडे मसाला काढून घेतला. मसाल्यामध्ये शेंगदाणे, लसूण, जिरे, मीठ आणि मिरच्या आणि चणा डाळसुद्धा भिजू घातली होती गरम पाण्यामध्ये. कोणी तुरीची डाळसुद्धा भिजू घालू शकतं, पण मला चणा डाळ आवडते म्हणून मी चणा डाळ घातली. आता इकडं भाजी धुवून घेत आहे व्यवस्थित. भाजी चांगली धुवून घ्यायची आहे, कारण त्यावरती धूळ बसलेली असते. आता भाजी धुवून घेतलेली आहे. आणि हा लसूण आहे ना मी फोडणीसाठी बाजूला ठेवलेला आहे. आपण ह्या भाजीला जेवढं जास्त लसूण वापरू तेवढी भाजी स्वादिष्ट लागते. आता अर्धा ग्लास पाणी भगोन्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भाजी शिजायला घालायची आहे. आता भाजी आपण शिजायला घालत आहोत आणि वरून थोडंसं अजून पाणी घालून घ्यायचं आहे 1 ग्लास. आणि मग जी चणा डाळ आपण गरम पाण्यामध्ये भिजू घातली होती ती शिजवायला टाकायची आहे. त्या भाजीसोबतच ती पण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता इथे मम्मी भाजी शिजवून घेत आहे. भाजी खूप चांगली शिजवून घ्यावी लागते बरं का. आणि त्यामधली ती डाळ पण चांगली शिजवून घ्यायची. डाळ कच्ची नाही राहिली पाहिजे. आणि आता जो मसाला मी काढला होता ना ते वाटण, त्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हटून भाजी बनवायची आहे. आणि तुम्ही ना किती 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जा, पण चुलीवरचं जे जेवण असतं ना त्याची चव कुठेच येऊ शकत नाही. आम्ही तर कायम चुलीवरच स्वयंपाक करतो. आणि आता मम्मी भाजी शिजलेली होती. आता मम्मी ती भाजी घोटून घेत होती आणि अजून अशी बारीक घट्ट करून घेत होती. आणि आपण जो वाटण केलं होतं त्यामध्ये बेसन पीठ घालून मिक्स केलं होतं ते आता त्यामध्ये टाकून घेत आहे भाजी आणि हटवून घेत आहे. अशी भाजी व्यवस्थित हटवून घ्यायची आहे शिजल्यानंतर. आणि आता आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे तितकं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. ही भाजी तशी घट्टच असते. आणि आता ह्या भाजीला चांगली व्यवस्थित उकळी येऊन घ्यायची आहे. आता बघा अशी हळूहळू उकळी येत आहे. आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. कारण बेसन पीठ त्यामध्ये घातलेलं बेसन पीठ चांगलं शिजलं पाहिजे. आता भाजीला उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. अशी फोडणी द्यायची आहे. आता मी लसूण घातला आहे आणि जिरे घालणार आहे आता वरून. ही अशी फोडणी दिली ना भाजीला, भाजी एवढी चवदार लागते की खूप छान. आता आपण भाजीला फोडणी देणार आहे. आणि आता तडका बसलेला आहे आणि रेडी आहे आपली चिलाची हटून भाजी. आता मी मस्त वाढून घेतलेलं आहे.